नमस्कार मंडळी, एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी करूया. कोथिंबीर छान धुवून घेतला, नंतर सुकवायला बाजूला ठेवला. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे मिक्सरला छान बारीक वाटून घेतले. एका बाजूला कोथिंबीर चिरून घेतला. जे पोहे भाजले होते ते मिक्सरला बारीक करून घेतले. एका प्लेटमध्ये कोथिंबीर टाकला, त्यानंतर बेसन टाकलं अर्धी वाटी. पोहे मिक्सरला बारीक केले ते टाकले त्याच्यात कुरकुरीत होण्यासाठी. हळद, तिखट, मीठ, धनिया पावडर, तीळ, ते सगळे एकत्र करून घेतले. तीळ टाकले अर्धी वाटी. तीळ खूप छान कुरकुरीत लागतात खायला. भिजून घेतलं. हे बघा, छानसा गोळा तयार झाला होता. नंतर गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्याच्यावर एक झाकण ठेवलं वाफ देण्यासाठी. 15-20 मिनिटं असे गोळे करून वाफेला ठेवले. ते 20 मिनिटात तयार झाल्या होत्या माझ्या कोथिंबीर वड्या. तोपर्यंत मसाले भात करायला घेतला होता मी. मसाले भात लागण्यासाठी तांदूळ, लसूण घेतला, हिरवी मिरची, वाटाणे, कढीपत्ता. कुकरमध्ये कढीपत्ता, वाटाणे, हिरवी मिरची टाकून घेतलं. हळद टाकली, लसूण टाकला थोडा ठेचून, तांदूळ टाकले आणि छान परतून घेतले. तोपर्यंत माझ्या कोथिंबीर वड्या पण तयार झाल्या होत्या. हे बघा, खूप छान असे झाल्या होते ते तयार. 20 मिनिटं लागले तयार व्हायला. गोल गोल काप करून घेतले मी. हे बघा, खायला पण खूप छान कुरकुरीत झाल्या होत्या. तळल्यानंतर ह्या अशा दिसतात त्या.